राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो मी फॅमिली बरोबरचे व्लॉग जास्त टाकत नाही, कारण बरेच लोक बरेच नको ते क्वेश्चन्स विचारत बसतात फॅमिलीबद्दल. सो लास्ट टाइम मी मला वाटतं गेल्या महिन्यात मी एक व्हिडिओ टाकलेला जेव्हा माझी मम्मी आलेली तेव्हा. ॲक्च्युली हे व्हिडिओज आहेत मार्च एप्रिल मधले, पण आम्ही आत्ता पोस्ट करते कारण लोक खूप जज करत बसतात फॅमिली व्हिडिओज असले की, आणि बरेच क्वेश्चन्स विचारत बसतात. तर माझी ताई, माझे भाऊजी, माझा भाचा आणि माझी मम्मी जेव्हा इथे फिरायला आलेले तेव्हा हे आम्ही व्हिडिओ शूट केलेले. सो आता आम्ही चाललोय या 1 दिरामच्या बोट मधून. आता आम्ही गोल्डसुक मार्केटला चाललोय, जिथे बरेच लोक बघतात की मोठी अंगठी आहे जिने ग्रीनिज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. इकडची ज्वेलरी खूप छान आहे आणि बरीच लोक मला विचारत पण असतात सोन्याचा भाव काय चालू आहे इकडे. तर इकडे आता मला वाटतं काहीतरी 67-68,000 चालू आहे 24 कॅरेटचे. इंडियामध्ये काहीतरी मला वाटतं 73 चालू आहे. म्हणजे हार्डली काहीतरी 5-6 हजाराचा फरक असेल, एवढा काही असं जास्त फरक नाहीये. पहिला खूप फरक होता, एक 10-1 हजारामध्ये फरक होता, पण आता 5-6 हजारामध्ये फरक चालू आहे. आणि जर तुम्हाला 24 कॅरेट सोनं वगैरे इथून घेऊन जायचं असेल तर प्युअर क्वालिटीचं मिळतं आणि 1 ग्रॅमवर काहीतरी तुम्हाला 20 दिराम्स द्यावे लागतात. तर तुम्हाला फायदा तर आहे, असं नाही की इकडच्या गोल्डचा फायदा नाही होणार. ऑफकोर्स फायदा होतो. मेकिंग चार्जेस इकडे फक्त 20 दिराम घेतात. डिपेंड तुम्ही कोणत्या शॉपमध्ये जाताय त्यानुसार आहेत सगळ्या गोष्टी. मग आम्ही गोल्डसुक मधून गोल्डसुक वगैरे बघितलं, ह्यांना सगळं दाखवलं. मम्मीची आणि माझ्या ताईची शॉपिंग केली. त्यांना ॲक्च्युली सिल्वरमध्ये पण बऱ्याचशा अशा रिंग्स वगैरे आहेत ते पण घेतल्या त्यांनी, गोल्ड घेतलं. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही आलो आहोत बुर्ज खलिफाला. बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलेलं की ज्योती, बुर्ज खलिफाच्या नेहमी तू खाली असते, नाही तर आम्हाला दाखवत असते बाहेरून. आतून बुर्ज खलिफा कसा आहे ते तरी दाखव कधीतरी. मग आज तर आमचे अहो पण आलेले आणि ईश्वरीने खूप इन्सिस्ट केलेलं की पप्पा तुम्ही पण यायचं म्हणून. मग आम्ही आता बुर्ज खलिफाच्या एंट्रीच्या इकडे चाललोय. इकडे जर तुम्ही जात असाल स्पेसिफिकली माईक वगैरे काही तुमच्याकडे असतील ते खाली सबमिट करा, कारण ते घेऊन जाऊन देत नाही. कॅमेरा वगैरे जे काही तुमच्याकडे असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यावे लागतात. फोन अलाउड आहे, फोन घेऊन जाऊ शकता तुम्ही. सो इकडून एंट्रन्स आहे बुर्ज खलिफाचा आणि तुम्ही बघू शकता या लोकांनी बुर्ज खलिफाच्या आतमध्ये इतकं छान सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि इकडे सगळी माहिती पण दिलेली आहे की बुर्ज खलिफाचं काम या लोकांनी कधीपासून चालू केलंय, कसं स्टेप बाय स्टेप बुर्ज खलिफा बनत गेले, किती वर्ष लागले बुर्ज खलिफा बनायला. तो 2004 पासून त्यांनी चालू केलेलं बुर्ज खलिफा बनवायला. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्षी कसा हळूहळू तो बनत गेला. आणि 2007 पर्यंत त्याचे 150 माळे रेडी होते. परत इकडे 2009 पर्यंत ऑलमोस्ट रेडी होत गेलेला तो. आणि 2004 पासून जो चालू झाला बुर्ज खलिफा बनायला तो 2009 मध्ये कंप्लीट झाला. तर हे सगळे जे कामगार लोक आहेत ज्यांनी बुर्ज खलिफा बनवायला मदत केल्या ते सगळं इकडे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या मूवीजच्या शूट झालेल्या आहेत इकडे ते पण त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. ऍक्च्युली एवढी मोठी टॉवर बनायला किती कमी वेळ लागला आणि ती अजूनही किती छान आहे हे खूप छान उदाहरण आहे. आता आम्ही लिफ्ट मध्ये चाललोय 125व्या माळ्यावर आणि लिफ्ट तर अशी झुपकन वर गेली आणि लिफ्ट पण एवढी मोठी आहे आणि पूर्ण अंधार. तुम्ही बघू शकता की म्हणजे असे तुम्ही बघता बघता माळे असे वर जात आहेत, म्हणजे इतकी फास्ट जात होती. आणि बॅकग्राऊंडला सगळं बुर्ज खलिफाचं त्या लोकांनी लाइटिंग वगैरे करून म्हणजे पिक्चरायझेशन केलेलं. लिफ्ट मध्ये पण एंटरटेनमेंट ऍक्च्युली, म्हणजे लिफ्ट मध्ये पण तुम्ही 125व्या माळ्यापर्यंत जास्तोपर्यंत काहीतरी हार्डली मला वाटतं सेकंड लागलेत आम्हाला पोचायला. त्याच्यात पण त्यांनी एंटरटेनमेंट केलंय. सो अशा प्रकारे आम्ही बुर्ज खलिफा जवळ आता 125व्या माळ्यावर पोचलोय आणि केवढी लोक आहेत बघा लिफ्ट मध्ये. आणि ईश्वरी तर सुपर एक्साइटेड आहे. आता बऱ्याच लोकांचे प्रश्न की बुर्ज खलिफाला तिकीट किती आहे. ॲक्च्युली तिकीट खरंच खूप महाग आहे. 210 दिराम तरी आहे पर पर्सन. आता तुम्ही 210 दिराम इंटू 22 करून बघा तर खरंच खूप महाग आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, पैसा वसूल व्ह्यू आहे. 125व्या माळ्यावरून खाली दुबई कशी दिसते, किती छान दिसते. आणि आजूबाजूला त्या लोकांनी किती छान प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या. गाड्या त्या एवढे छोटे छोटे दिसत आहेत, असं एकदम बोलतात ना मुंगीसारखं सगळं दिसतंय. आणि अजून तिकडे दुबई डेव्हलप होणार आहे, एवढं डेव्हलप झालंय ऑलरेडी. आणि तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या टॉवर पण बघू शकता. इथे बरेचसे लोक आहेत ना राहण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा इकडे ज्या सगळ्या फॅसिलिटीज मिळतात राहण्याच्या ठिकाणी त्या खूप छान असतात. आईला इकडे मी सांगितलं थोडंसं चाल म्हणून, कारण इकडे चालताना आहे ना ती ग्लास अशी ब्रेक होत होती म्हणून आईला सांगितलं चालायला. ईश्वरी मस्त पोज देते आणि मी समोरचा व्ह्यू कॅप्चर करते. तिकडे मस्त लोक स्विमिंग पूलमध्ये खेळतायत, एन्जॉय करतायत, त्यांचं चिलिंग चाललंय टॉप फ्लोअरला. इकडे बऱ्याचशा जवळपासच्या बुर्ज खलिफाच्या एरियामध्ये जेव्हा
जेवढ्या पण टॉवर्स आहेत ना, इथे बऱ्यापैकी स्विमिंग पूल आणि ह्यांचं टॉप फ्लोअरला किंवा मिडल फ्लोअरलाच असतं. सो आता आम्ही 125व्या माळ्यावरून 124व्या माळ्यावर चाललो आहे. हे दोन्ही कनेक्टेडच आहेत फ्लोअर. डिपेंड तुम्ही कोणत्या फ्लोअरसाठी तिकीट घेताय. जेवढ्या जास्त वरती तिकीट घ्याल तेवढं तुम्हाला जास्त पैसे द्यायचे असं आहे. तर आम्ही 125 आणि 124व्या माळ्याचंच आम्ही बुक केलेलं. आणि मी इकडं असं चालून बघत होते की जेव्हा मी चालते तेव्हा कसं ग्लास ब्रेक होतोय. तर अशीच आमची नाटकी चाललेली. आलो आहे तर जवळजवळ मला वाटतं 1 तासासाठी तुम्ही इथे राहू शकता आणि कोणी असं तुम्हाला काही हे नाही करत. एकदा वरती आल्यानंतर तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करा, व्हिडिओ शूट करा, जे करायचं ते करा. मग त्याच्यानंतर आम्ही रिटर्न चाललेलो आणि खूप मस्त. रिटर्न जाताना तर लिफ्टमधून आम्हाला रात्रीचं व्ह्यू दिसत होता सगळा की कसं आहे दुबई आणि दुबईच्या आजूबाजूचा एरिया. लिफ्टमध्ये खूप छान वाटत होतं, खूप छान. म्हणजे बोलतात ना जे आम्ही प्लेनमधून बघतो ना सगळं की दुबई रात्रीची कशी चमकत असते ते दिसत होतं. अर्पितला जॅपनीज फूड खायचं होतं, त्याने आधीच सांगितलेलं. तर त्याने एक ऑर्डर केलं. तर ते खतरनाक दिसत तर होतं पण हा बोलला खूप चांगलं आहे म्हणून आम्ही ते घेतलं. आणि नंतर मग म्हटलं तर वाट बघू. बाकीच्या सगळ्यांना आम्ही इंडियन फूड घेतलं कारण म्हटलं हे असले काहीतरी एक्सपेरिमेंट आमच्यावर नको करायला. अर्पितला ट्राय करायचं तर अर्पित करेल. मग इकडे ते जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुमची ऑर्डर येणार नंबर येईल तेव्हा हे व्हायब्रेट होतं. त्याच्यावरून कळतं आपल्याला की आता आपलं फूड रेडी आहे म्हणून. आता अर्पित बघा टेस्ट करतोय आणि त्याला आवडलं पण आणि त्याने ऑलमोस्ट संपवलं पण. ते मी पण शॉकमध्ये होती. खरंच काही. ईश्वरी बोलत होती दादा मी ट्राय करू का. दादा बोला तुला जमत असेल तर चॉपस्टिकने ट्राय कर. पण ईश्वरीला नूडल्स जमत नव्हते. त्यानंतर मला मॉलमध्ये माझे एक फॉलोअर्स भेटले आणि त्यांचा पूर्ण ग्रुपच भेटला. हे दुबई मॉलला मला भेटले आहेत सगळे पुणेकर. खरंचला भेटायला आलेत आणि असे मला DM खरंच येतात बघा तुम्ही. मी असंच नाही बोलत. हा ॲक्च्युली मी आलेली माझ्या फॅमिलीबरोबर पण हे लोक अचानक मला भेटले. आणि त्या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओनंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की मी फॉलोअर्स लोकांना जाऊन भेटते. तर असं मी नाही भेटत कोणालाही. ह्यांना कोइन्सिडेंटली मी दिसली माझ्या फॅमिलीबरोबर मी चाललेली म्हणून ह्या लोकांनी मला थांबवलं आणि त्यांनी त्यांचा DM दाखवला आणि लकीली आम्ही भेटलो. हे पण लोक इकडे पुण्यावरून खास आलेले दुबई फिरायला. त्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर फोटो वगैरे काढले. ॲक्वेरियममध्ये जायचं होतं पण खूप गर्दी होती त्यामुळे अर्पित मेन सगळं अर्पित आणि ईश्वरीवरती होतं जे त्यांना बघायचं ते. मग त्याच्यानंतर ते बोलले फाउंटन शो बघायला जाऊया. मग फाउंटन शो बघायला गेलो. बाहेर इतकी गर्दी. 7 वाजता चालू होतो फर्स्ट शो आणि 3-3 मिनटाचा असतो फाउंटन शो. त्याआधी ह्यांना सांगितलं तुम्हाला फोटोज वगैरे काही काढायचे तर सनसेट बरोबर बुर्ज खलिफाचे काढा. आणि फाउंटन शो चालू झाला. हा फ्री ऑफ कॉस्ट असतो. इथे बरीचशी पब्लिक येऊन थांबलेली असते हा शो बघण्यासाठी आणि खरंच आणि वर्थ असतो हा शो बघणं. बरेचसे लोक मला हे पण विचारत होते की बुर्ज खलिफाची तिकीट स्वस्त कधी मिळते. तर ऑफ सीझनमध्ये स्वस्त असते आणि जर तुम्ही दुपारचा वगैरे शो बुक करता तर ती ऑलमोस्ट स्वस्त असते. सकाळची पण स्वस्त असते. पण जर तुम्ही रात्रीचा आणि एक पीक टाईम असतो संध्याकाळचा त्यावेळी जर सनसेटवाला बरेच लोक घेतात ना त्यावेळी जरा तुमचे तिकीट्सचे प्राईस जास्त असणार. तर अशा प्रकारे आम्ही सगळं पूर्ण दिवस एन्जॉय केला. खूप छान मजा केली. बरेच लोक मला विचारत पण असतात ज्योती तू तुझ्या फॅमिलीला का नाही घेऊन येत तुझ्या सासू सासऱ्यांना. तर माझी सासू ऑलरेडी 2 वेळा येऊन गेली आहे. बुर्ज खलिफा पण बघून गेली आहे, फिरून गेली आहे दुबई. पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवत नव्हती. आणि मेन म्हणजे कसं आहे आत्ता माझी आजी सासू आहे त्यांचं वय खूप झालं आहे, ते आजारी आहेत आणि आपल्या फॅमिलीला घेऊन यायचं म्हटल्यावर कमीत कमी 1 महिना 1.5 महिना तरी त्यांना इथे ठेवायचं. तर त्यावेळी त्यांची काळजी कोण घेणार. त्यामुळे ते लोक येत नाहीत. आता बऱ्याच लोकांना हे पर्सनल रिझन माहीत नाही आहे पण ते लोक कसं स्वतःच्या आईला घेऊन आली सासूला घेऊन नाही आली असे कमेंट करत राहतात. माझी आई पण फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रिप करत होती. तो व्हिडिओ मी माझ्या आवडीने असा शेअर केला पण लोकांनी त्याच्यावर एवढे घाण नेगेटिव्ह कमेंट केले. स्वतःच्या आईला आणलं सासूला नाही आणलं. तर असं नाही आहे. माझ्या सासू सासऱ्यांबरोबर आम्ही तिकडे जातो तेव्हा एन्जॉय करतो. कोणाला नाही वाटत घेऊन यायचं. माझे मिस्टर असं कधीच विचार नाही करत की माझी आई आहे त्यांची सासू आहे आणि अशा विचारांचे नाही आहेत. ते खूप चांगल्या विचारांचे आहेत. ते पूर्ण फॅमिलीला सेम इक्वल ट्रीट करतात. म्हणून तर मी बोलते ना मी खूप लकी आहे की माझे हस्बंड तशा विचारांचे नाही आहेत. आणि जी लोक पण खाली कमेंट करतात ना की स्वतःच्या सासूला घेऊन नाही स्वतःच्या आईला घेऊन फिरतेस आणि असं तसं तर ते लोक स्वतः स्पेसिफिकली त्यांच्या बायकोच्या
आईला किंवा बायकोच्या माहेरकडच्या लोकांना रिस्पेक्टच देत नाही. त्यांच्यासाठी असं आहे की माझी आई आणि माझं कुटुंबच बेस्ट, बाकी बायकोचं कुटुंब गेलं खड्ड्यात, त्यांना काही लेणं देणं नसतं. ते जे विचारांची तशी लोकं असतात ज्यांना फक्त स्वतःच्याच घरातल्यांबद्दल कौतुक असतं आणि स्वतःच्याच आईबद्दल कौतुक, बाकी बायकोचं घर आणि बायकोचे सगळे फालतू लोक, तर तेच लोक मला असे कमेंट करतात. पण नंतर मी म्हटलं नाही, बाकीचे फॉलोअर्स मला बोलतायत तुझी फॅमिली आलेले व्हिडिओ पोस्ट कर, म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करते. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि फोटोज पण आम्ही क्लिक केलेत. आवडला असेल तर नक्की शेअर करा. खरंच